आणि एक महत्त्वाची घडामोड आपण बघूया। महायुतीमध्ये नाराजी नाट्यात एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी बघायला मिळते। शिंदे आणि अमित शहांची तब्बल 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येते। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेना नेत्यांचे प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। तर महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचं एकमताने ठरलेलं असताना भाजपने ऐनवेळी वेगळी चूल मांडल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची तक्रार देखील अमित शहांकडे केल्याची माहिती समोर येते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली, जवळपास 50 मिनिटं त्यांच्यात बोलणं झालेलं आहे। नेमका कुठला तपशील समोर येतोय? अमित जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साधारणतः 50 मिनिटं भेट झाली। हे राजधानी दिल्लीतील जे कृष्णमेनन मार्गावरील अमित शहा यांचं निवासस्थान आहे तिथे हे भेट झाली। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने जे प्रवेश आरंभ केले, कल्याण डोंबिवली असो, अमरनाथ असो किंवा मग इतरही बद्रापूर असो, यासारख्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने प्रवेश सुरू केले त्याच्यामुळे प्रचंड नाराजी शिवसेना नेत्याची आहे। सोबतच ज्या पद्धतीने महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्यासंदर्भात जो निर्णय घेण्यात आला होता, एक साधा एकमुखी निर्णय घेण्यात आला। अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वारंवार उल्लेख केला आहे। दिल्लीत जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा त्यांनी महायुती म्हणून लढण्यास तयार आहोत असंही स्पष्ट केलं असताना भारतीय जनता पक्षाने आपली चूल वेगळी मांडलेली आहे अशा प्रकारे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। सोबतच एकनाथ शिंदेंच्या सोबत जे भाजपच्या ज्या वरिष्ठ नेते आहेत राज्यातील, त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेला नाराज करण्याचं काम सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांच्या तक्रारी आजच्या या बैठकीत केलेल्या आहे। सोबतच महाविकास आघाडीमध्ये पराभूत जे नेते आहेत त्या नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊन एक प्रकारे त्यांना पाठबळ देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की या नाराजी नाट्य आता एकदम दिल्ली दरबारी दाखल झालेलं आहे आणि या दिल्ली दरबाराच्या नाट्य दाखल झाल्यानंतर आता काय परिणाम होतात राज्याच्या राजकारणावरती हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अमित, प्रशांत, खरं तर एका वरिष्ठ नेत्याची तक्रार केल्याचं देखील अमित शहांकडे तक्रार केल्याचं सुद्धा समजतंय। राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा आहे? खास करून जर बघितलं भारतीय जनता पक्षाचे जे राज्याचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांची तक्रार केल्याची माहिती पुढे आहे। नाव या संदर्भात ज्या पद्धतीने विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे, पण हे ज्येष्ठ नेते आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे, पण त्यांनी नाव हे घ्यायला तयार नाही आहे। पण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून शिवसेनेला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि शिवसेनेला एकलकोंडी करून एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा प्रसार करताय, पण या निमित्ताने शिवसेनेला का धारेवर धरला असा सवाल त्यांनी केलेला आहे। शिवसेनेने कुठली अट न ठेवता आणि कुठल्याही प्रकारची मागणी न करता भारतीय जनता पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि यापूर्वी देखील महाविकास आघाडीचं संपूर्ण सरकार बाहेर घालवण्यामध्ये शिवसेनेची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, एकनाथ शिंदे यांची प्रमुख भूमिका होती। पण एकनाथ शिंदेंच्या जवळच्या लोकांवरती ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष लक्ष करत आहे हे देखील त्यांनी या निमित्ताने मांडल्याची माहिती पुढे आली आहे। त्याच अमित शहांच्या बैठकीनंतर साधारणतः 10 मिनिटं तिथे JP नड्डा देखील दाखल झाले, तर JP नड्डाच्या कानावर देखील ही माहिती दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।